व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बंटी पाटील साहेब, जे आपल्यासाठी खास कोल्हापूरवरून आले, माझे सहकारी, आपले दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय विशाल पाटील साहेब, आदरणीय तालुका अध्यक्ष, नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष मल्लू पाटील साहेब, आदरणीय अशफाक बलवर्गी जी, आदरणीय नंदकुमार पवार साहेब, आदरणीय काका पाटील साहेब, आदरणीय सुवर्णाताई मलगोंडाताई, आदरणीय अरुण जाधव जी, अशोक देवकते जी, आदरणीय षटगार सर, आनंद बुक्कानोरे जी, मानतेश्वर पाटील जी, बसवराज बाणेगाव जी, सुनीताताई दुपारगुडे जी, मल्लिकार्जुन हात्ते जी, शिवयात्री लाल संगी जी, संजय गायकवाड जी, वीरपक्ष करसगी जी, गोदावरी जी, शिवानंद बिराजदार जी, समानंद होटकर जी, निशांत कवड़े जी, सैफन फुलारी जी, सुनील खवड़े जी, मुनाफ दिवटे जी, विलास राठौड़ जी, सोनू बलवर्गी जी, हर्षदीप गायकवाड जी, राजू वाघमारे जी, मल्लीनाथ भारती जी, उपस्थित अक्कलकोट तालुक्याचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सर्व गावागावातून आलेले सर्व शेतकरी मायबाप, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी स्वामी समर्थांच्या या पावन नगरीत आज या दोन्ही पाहुण्यांचा स्वागत करते. बंटीदादा अनेकदा आलेत आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला आणि आज देखील आवर्जून ते ह्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमासाठी आली. मी दोघांचे मनापासून आभार मानते. आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर देखील विनम्र अभिवादन करते. आज एक वेगळं वातावरण आपल्या समोर सगळ्यांना दिसून येत आहे. सगळ्यांच्या मनात धाकधूक होती, काय होईल काय नाही. माझ्या मनात नव्हती, कारण का मी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये प्रत्येक गावात गेली, प्रत्येक गावात जायची आणि अफाट गर्दी व्हायची, अफाट गर्दी. त्या गर्दीमध्ये 80% लोक सांगायची, ताई आमची बिलं भरा. त्या गावातली 80% लोक म्हणायची, ताई आमची बिलं भरा. पण मी काय बोलू शकली नाही, मला गप्प बसावं लागायचं. तेरी भी चूप मेरी भी चूप, कोंडी झालेली कोंडी.